नमस्कार. महाराष्ट्रातील जे राजकारण पेटलं होतं जुलै महिन्यापासून आणि त्या जुलै महिन्यानंतर आजपर्यंत जे निकालाची आपण वाट बघत होतो तो निकाल अक्षरशः लागलेला आहे. फायनली जे सगळ्यांना अपेक्षित होतं की जो निकाल आहे तो शिंदे गटाकडूनच लागणार आहे, कारण की सगळ्या गोष्टी त्यांच्या जोडून आल्या. बीजेपी मध्ये गेले, बीजेपी बरोबर त्यांनी अलायन्स केलं. त्यानंतर राहुल रावेकर कालच निकालाच्या आधी एक दिवस आधी शिंदेची भेट घेतली. मग या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनाच माहिती होतं की हा जो निकाल आहे हा शिंदे गटाच्या पक्षात जाणार आहे. बघा, सगळ्यांनाच या निकालाची अशी आतुरता होती की लोकशाहीचा कुठेतरी एक भीती सगळ्यांच्या मनामध्ये असणार आहे की लोकशाही जी आपला देश आहे, लोकशाहीनुसार आपला देश चालेल आणि लोकशाहीला कुठेही बाधा येणार नाही, असे कृत्य कुणीही करणार नाही. विधानसभा अध्यक्ष जे असतात हे निष्पक्ष असतात आणि त्या निष्पक्षतेने त्यांनी तो निर्णय घ्यायला हवा होता असं सगळ्यांना वाटत होतं. बट आता त्याच्यामध्ये जे शिंदे गटाचे 16 आमदार आहेत ते 16चे 16 आमदार तिथे पात्र झाले. ओके, आणि आता फायनली जी शिवसेना आहे ती शिवसेना झाली शिंदे गटाची. आता याच्यावर खूप काही आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी घडतील. बट जो फायनल निर्णय होता, कोर्टाने सांगितलं होतं की जो निर्णय तो निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील आणि फायनली आता विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला आता कुठेही चॅलेंज नसणार आहे, कारण की हायकोर्टाने सुद्धा हा निर्णय दिला होता की याचा जो फायनल रिझल्ट असणार आहे तो फायनल रिझल्ट फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकता. आता जी शिवसेना होती, बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली होती, त्या शिवसेनाचा मालक आता झालेत एकनाथरावजी शिंदे. बघूया याच्यावर अजून काय अपडेट येतील, काय कोणाच्या क्रिया प्रतिक्रिया सगळ्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पदोपदी जाणून घेणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. धन्यवाद.